हेवाळे गावात दाखल झालेल्या जंगली टस्कर राजा हत्तीने प्रचंड दहशत माजवली आहे। अतोनात नुकसान करत असताना वन अधिकारी व कर्मचारी केवळ बघ्यांची भूमिका घेत आहेत। वरिष्ठ अधिकारी फिरकत देखील नाहीत। शुक्रवारी रात्री हेवाळे गावात गुरांच्या गोठ्यावर भेल्या माडाचं झाड टाकून लाखो रुपयांचं नुकसान केलेल्या जंगली हत्तीने शनिवारी रात्री हेवाळे बांबर्डे गावात एकूण 30 नारळांच्या झाडांचं नुकसान केलंय। केळी झाडांचं नुकसान करत घरासमोर उभी करून ठेवलेल्या क्रेटा कारचं देखील नुकसान केलंय, पण वन विभागाकडून वेळीच दखल घेतली जात नाही। वन अधिकारी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत, जर हत्ती बंदोबस्त जमत नसेल तर आम्हाला इथून घालवा, गाव जंगल तुमच्या ताब्यात घ्या। एक हत्ती सांभाळता येत नाही तर वन अधिकारी यांनी हातात बांगड्या भरा असा इशारा दिला गेला। जंगली हत्ती कुठे आहे याचा अंदाज घेण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करून ड्रोन कॅमेरा आणला होता। तो बंद कशाला, त्याचा वापर का केला जात नाही? शिवाय जंगली हत्ती बंदोबस्त करण्यासाठी नेमलेली टीम ही बिनकामाची आहे। ते फक्त गाड्या घेऊन भलत्याच ठिकाणी फिरत असतात, खाली उतरत देखील नाहीत। विचारलं तर आमची ड्युटी संपली अशी बेजबाबदार उत्तरं दिली जातात, असं सांगून या ठिकाणी उशिरा आलेले कोनाळ वनपाल किशोर जंगले यांना संतप्त शेतकरी यांनी फैलावर घेतलं। उपयोगच झाला नाही। आज हत्ती आला, जर तो ड्रोन त्यांनी संध्याकाळी 4 वाजता जरी ते आसपास उडवला असता तर समजलं असतं हत्तीचा आज कुठे आहे, लोकेशन इथे येणार आहे का नाही। हत्ती आला, 20 माठ टाकले, तिथे परत 4 माठ टाकले, त्याच्यानंतर परत जाऊन रात्रभर त्याने जवळजवळ 25 ते 30 माडांत अक्षरशः टाकलेले आहेत। मग तोपर्यंत गस्त घालणाऱ्या टीमला याची कोणतीही कल्पना नाही। साहेब माड हे जाऊन त्याचं खाद्य आम्हाला खाल्लं, त्या गाडीला जाऊन तो हे करतोय आणि घरात जाऊन आणि गाडी फोडली ना। संबंधित जे रात्री गस्त घालणारी टीम होती ते जरा वेळ तरी थांबायला पाहिजे होती। त्यांनी काय सांगितलं, 7 वाजता माझी ड्युटी संपली, आता मी थांबणार नाही। पण ते गाडीवाला निदान सांगा तरी, बाबा आमच्या मालमत्तेतून तुमच्या गाडीची नुकसान झाली, जरा वेळ थांबा तरी। अजून पोचले ना, आता 10 वाजले, रात्री 12 वाजता वाटतं गाडी, ह्यांना ती माहीत पण नाही गाडी फोडली वगैरे का। त्यांच्या मागे नव्हती ना, कुठे होती गस्त घालणाऱ्या टीमला माहीत तरी आहे का ती गाडी फोडली ती आमची ना। सांगायचं म्हणजे आता पावणे 11 वाजता विजगरच्या दिशेने चालू, विजगरला हत्ती होता का भाऊसाहेब सांगा? काल एवढी घटना घडली, विजगरला हत्ती होता का? मॅडम येणार, मॅडम कुठे राहिली? इथे आलेला आहे गावात आमच्या हेवाळ्यात। काल तो हत्ती हेवाळ्यात होता गावात, घराच्या पाठीमागे गोट्यावर भिडलो माड पाडून त्याने घातला। गुरं खाली होती, नशिबाने गुरं वाचली, कारण तो माड वर राहिला, त्याला खायचा होता पण त्यांनी खाल्ला नाही। आज संध्याकाळी 9 साडेनऊच्या दरम्यान हा हत्ती गावातून इकडे आला। खाली सूर्यकांत तातोबा यांच्या 3 काय 4 नारळाची झाडं मोडली, पोकळीची झाडं मोडली, आणि ही आम्ही जिथे आता उभे आहोत तिथे कमीत कमी 12 नारळाची झाडं त्याने मोडून घातलेली आहेत। काय करायचं, ह्या हत्तीचा बंदोबस्त तो तुम्ही करा, तुमच्या सरकारी लोकांना घेऊन या, DOP गणा, वस्तू तिथे दाखवा, आणि तो हत्ती घाबरत नाही अजिबात लोकांना। आता ही तर झाडांची नुकसान केलेली आहे, त्या घराच्या दरवाजा दारात असलेली खळ्यात असलेली गाडी त्यांनी काच फोडून उलटी करून टाकलेली आहे। प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता त्या गाडी परिस्थिती। टीम काही कामाची नाही, ती टीम हत्ती एकीकडे ठिकाणी असतो आणि ती भलत्याच ठिकाणी फक्त गाडीने एक माठ टाकला असता, 2 रात्री हे माठ टाकल्यानंतर जाऊन ती गाडी फोडली त्याने। मग ती गस्त घालणारी टीम त्यांच्या मागे नव्हती का? आज क्रेटा गाडी फोडल्यानंतर सकाळीपासून संपर्क केला, गस्त घालणाऱ्या टीमला माहित पण नाही की क्रेटा गाडी फोडली। आम्ही जाऊन त्या क्रेटाचा जो ओनर जो उठला सकाळी, तो बघतो आपली गाडी फुटलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।